महिन्याच्या कालावधीमध्ये या तालुक्याला किती निधी या राज्याच्या 2 उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी दिला. मला वाटतं पीक पाहतोय एक जनरल वातावरण की सर जरा हवा वेगळी दिसते. हवा वेगळी दिसते आणि ज्या माणसाने तुम्हाला सांगतो विकासासाठीचा निधी दिला, तुम्हाला खावा दिला, त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही. या वैरागचं नगरपंचायतीमध्ये रूपांतर अनेक वर्षाचा हा मागणीचा प्रश्न सोडवला कोणी? हा प्रश्न आपण स्वतःच्या मनाला विचारतो का? ही वैराग नगरपंचायत सन्माननीय राज्याचे डेप्युटी सीएम अजितदादा पवार साहेबांनी तुम्हाला सांगतो याला मंजुरी दिलेली आहे. या वैरागच्या बाजार समितीसाठी असेल, या वैराग शहराचा नव्याने होणारा MIDCचा विषय असेल, सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी याला निधी दिलेला आहे. आज जवळपास उपसा सिंचन योजना जी अपूर्ण राहिलेली योजना आहे ते पूर्णत्वाला नेण्याचं काम राजा भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होत आहे. मी फक्त सिंचनाच्या या विषयावर फक्त 5 मिनिटं घेणार आहे. 650 कोटी रुपये आणि यातून जवळपास पुढच्या 6 वर्षामध्ये 1 लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली आल्यानंतर तुम्ही मला सांगा ही हिरवीगार शेतं ज्यावेळेस डोलणार आहेत, आर्थिक उत्पन्नामध्ये तुमच्या माझ्या घरामध्ये एक अर्थक्रांती नवीन येणार आहे. रस्ते असू द्या, शिक्षण असू द्या, वैद्यकीय सेवा असू द्या, आज बार्शी आणि वैराग तुम्हाला सांगतो नवीन विकासाची पहाट त्या ठिकाणी येऊ पाहते आहे. आणि ही संधी आपल्याला गमवायची नसेल तर येत्या 7 तारखेला सौ अर्चनाताई पाटील यांच्या घड्याळाच्या समोरचं चिन्हाच्या समोरचं बटन दाबून आपण त्यांना विजयी करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय महायुती, जय भारत. यानंतर धामणगावचे सरपंच S.K. पाटील यांना विनंती करतो. आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांचं आगमन होत आहे. आपण त्यांच्या टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. अर्चनाताई पाटील तुम आगे बढ़ो. अर्चनाताई पाटील तुम आगे बढ़ो. यानंतर धामणगावचे सरपंच आदरणीय S.K. पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपण आपले विचार, सर्वच वक्त्याला मी विनंती करतो की आदरणीय भाऊला आपल्याला वेळ द्यायचा आहे तरी आपले 2-2 मिनिटांमध्ये आपले विचार व्यक्त करावेत अशी मी विनंती करतो. S.K. पाटील. पंढरी सारिकाची आपला दामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत मानकोजी चरणी साष्टांग निघाला. आदरणीय व्यासपीठ व लाख मोलाचे समोर बसलेले माझे मित्र, मी क्या राजकीय व्यक्ती नाही, पण मी माझ्या मनातली भावना व्यक्त करण्यासाठी मी बापूला विनंती केली. मी 1-2 मिनिटं बोलतो. मित्रांनो, गेल्या 15 दिवसापूर्वी वस्तुस्थिती होती, आपण जवळजवळ 70% त्यांची हे होते, पण आपल्या आमदार साहेबांनी अथक प्रयत्न करून तुमच्या माझ्या जीवावर विश्वास ठेवून आता आपण 50% आलेलो आहे. आपल्याकडे 3 दिवस वेळ आहे. मी काही राजकीय माणूस नाही, पण माझे कळकळीचं विनंती, मी प्रत्येक गावात फिरतो, रात्री 10 पर्यंत प्रत्येकाला फोन करतो. आपण 3 दिवस आपापल्या गावात वेळ काढावा, आपापल्या गावातील प्रत्येक मतदाराची भेट घ्यावी. आपल्या अर्चनाताईची सक्षमता आणि भाऊंचं कार्य याचा आपण जाणीव करून द्यावी लागेल. का तर भाऊंना मी जवळजवळ 3 वर्ष झालं सरपंच आहे. त्यावेळेस भाऊ मला सारखे, माझी भाऊची सारखी हे होती, भाऊ असं करावं लागते, ते तसं करावं लागते, बबनदादांनी एवढा निधी आणला. तर भाऊ मला म्हणायचे सरपंच माझी पुरी लेटर पॅड द्या. भाऊ मला म्हणायचे तुमच्या पार्टीची 60%, माझ्या पार्टीची 40%. एवढं मोठं मन करून त्यांनी मला 2 वर्ष सांभाळलं. पण मित्रांनो, भाऊचं माझं मिलन हे मी नाही घडवलं किंवा भाऊनी नाही, हे आमचं मिलन हे बोधले महाराजांनी घडवलंय. हे तुम्हाला सांगणं माझं काम आहे. कुठल्याही गोष्टीला योग्य वेळ यावी लागती.
ती योग्य वेळ आता भाऊच्या आणि ताईच्या माध्यमातून आलेली आहे. आपण बेसावध राहू नका. 50% 70% आपण कसं जायचं, हा 3 दिवस आपल्याला अत्यंत म्हणजे महत्वाचे दिवस आहेत. 3 दिवस प्रत्येकाने जुने नवे वाद नाना कुणी काढू नये. आपण 10 तारीख झाल्यानंतर भाऊना मी स्वतः प्रत्येक गावात घेऊन येतो, आपले वाद मिटू. पण या 3 दिवसात प्रत्येकाने हातात हात घालून काम करावं लागेल, एवढी माझी कळकळीची विनंती आहे. आणि मी सांगतो, आपण संतांच्या नगरीत आहे. संतनाथ महाराज म्हणते, तुकाराम महाराज म्हणते, प्रयत्न वाळूचे कण रगडीतात तेलही गळे. एवढे बोलून मी माझे विषय संपवतो. फक्त आपण 7 तारखेच्या पुढं ज्यावेळेस आपण हे झाल्यानंतर 10 भाऊना ताईन आपण सर्व आपल्या अडचणी मानू, पण सर्व मतभेद विसरून एक जीवानं उद्यापासून कामाला लावं, एवढी संतनाथाची शपथ घेऊन सगळ्यांनी ठरवावं. एवढं बोलून मी माझे विचार संपवतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. यानंतर मी विनंती करतो अरुण भाऊ कापसे यांनी आपले विचार 2 मिनिटांमध्ये व्यक्त करावे. यानंतर वैराग नगरपंचायतीचे उपनगर अध्यक्ष आदरणीय निरंजन भूमकर मालक यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. सैफन शेख यांनी व्यासपीठावरती यावं. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले बार्शी भागाचे विकासरत्न आमदार बाजीभाई राऊत, आपल्या उमेदवार आपल्या मोठ्या भगिनी अर्चनाताई पाटील, शिवताई लिंबाळकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले विजयाचे सर्व शिल्पकार. खर तर ही सभा आपली लोकसभेची सभा आहे, पण भाऊ काल इथं एक हरियाणाऱ्या येऊन बोलून गेले की जणूबाई पंचायत समिती आणि टीडीपीची सभा आहे. त्याच्यामुळे आता मला बी बोलावं लागलं, कारण ही हरियाणाची जोड हलगी वाजली ह्यांच्या अंगात येते. वाजली हलगी की ही लागली उड्या हाणायला. अहो ह्यांना वैरागच्या जनतेने ह्यांची नैतिकता आहे का मला सांगा तुम्ही. ज्यावेळेस आता ही काल म्हणले इथं एक जण हरिया की कैलासवासी नानाचं नाव घेतलं पेपरमध्ये जाहिरात आहे का. अरे तुला काय नैतिकता आहे, तू ज्यावेळेस नाना होते त्यावेळेसच फुटलाय, बरोबर आहे का. नाना हयात असतं म्हणजे फुटला, नाना नव्हते ते जाऊ नको गबू केळं खायला यायचं म्हणून फुटला तिथनं. म्हणजे जरा तर आपल्याला काहीतरी लाज त्याची असेल पाहिजे नाही. आणि तुम्ही नाव घेता नानाचं, आज काय चाललंय, म्हणजे जरा तरी नैतिकता पाहिजे. बर तिथनं आला इथं दूध डेअरीचं सदस्यपद दिलं. त्याच्यानंतर जेडपीला राष्ट्रवादीत उभा केलं. लक्षात घ्या मंडळी, जेडपीला राष्ट्रवादीत उभा केलं. जी माणूस आमच्या आजीनं इथं एक 10 नंबर वार्डातून ह्याला पाळलंय 80 वर्षाच्या आजीनं, आणि ती जिल्हा परिषदला उभारला, निवडून पुन्हा आला तू. तिथं खाली कोण होत पंचायत समितीला, निरंजन भूमकर होता, म्हणून निवडून आला तू. आणि तुम्हाला सरपंच निघालायच. म्हणजे ही झालं जिल्हा परिषद. त्याच्यानंतर ग्रामपंचायत झाली. ग्रामपंचायतला बी काय झालं, आमची 11 आली. त्याच्यानंतर माझ्याकडे ही हरियाणारे आली. मी खोटं सांगणार नाही, संतनाथ महाराज शपथ येऊन सांगतो, ही हरियाणारे आली. ह्यानी मला म्हणली की आता ही मला म्हणला हरायची भाऊ, ही मला म्हणलं की तुम्ही आता या इकडं उभा राहा. आईला मला काय ओबीसी सीट आहे, मी काय तुमचा प्रचार करणार. आपण 2 जण मिळून जिल्हा परिषद लढवले, मी लढवले, तुम्ही पंचायत समिती भावासारखं लढलोय. आणि आता तुमची आई माझी विवीन आहे, आपण लढू. पण ही म्हणजे इतक्या ह्यांच्या मनात वाईट आहे. वर्ण तर काय हाय सांग, आत्मबी काळ आहे. ह्यानं
इकडं आलो, आईला तिकीट मिळालं, काय नाही बराबर ह्यांनी आतनं फोन करायला चालू केली, मतदान देऊ नका, मतदान देऊ नका. ही झालं जिल्हा परिषदचं. त्याच्यानंतर आई आली निवडून, ह्याच्या अशी किती ओरडली कुत्री भुकली तर गाव पिवर आपण. त्याच्यानंतर परत इकडं राष्ट्रवादीतनं काही जण निघून गेले. मी काय आमच्या मंडळी सगळी म्हणले तुम्ही राष्ट्रवादीत थांबा, मी राष्ट्रवादीत थांबलो. ही बी राष्ट्रवादीत तिकीट मागायला. मग उपड्याची काही लोक इथं असतील, सुरडीची लोक असतील, काळेगावची लोक असतील, ह्यांना विचारा. तिथं पहिल्यांदा आम्ही म्हणजे तिकीट मिळायच्या आधी प्रत्येक गावागावात आम्ही गेलेलो. त्या गावात गेल्यावर पहिल्यांदा मी भाषणाला उठायचं की बाबा तिकीट कुणाला काय मिळालं, मला मिळालं, मी आहे, मकरांना मिळालं, त्याच्यासोबत मी राहणार, ह्या देवाची शपथ देऊन सांगतो. अरे हे मी तसंच म्हणायचं. ह्याने मी कड शब्द खाल्ल्या आणि तिकीट मिळालं मला की दुसऱ्या दिवशी तिकडे टेजवर. म्हणजे काय चाललंय? आणि तुम्ही आम्हाला शांतपणे शिकवता. खरं तर भाऊनी भरती झालं, त्यानंतर नगरपंचायतला आली. नगरपंचायतला कुठं आला? तिकडून इकडं आला. दादा बरोबर आहे का? पण भाऊ मी हुशार, भाऊनं बरोबर तिकीटच दिलं नाही. परत इकडे म्हणजे किती कुठे हात इकडून तिकडे, तिकडून इकडं मागण्यासारख्या. परत इकडं उभारला. इथं उभारून वैरागची जनता हुशार आहे. वैरागच्या जनतेनं काय दाखवायचं दाखवलं तुम्हाला सुद्धा माहित आहे. म्हणजे अशा माणसावर तुम्ही बी किती विश्वास ठेवावा ह्याचं वाट झालं पाहिजे. दुसरा एक नाऱ्या तुम्ही जात आता इथनं संतान महाराज दर्शन घ्या. टेकनाथ महाराज या डाव्या साईडची जमीन हाणली, देवाची जमीन सुद्धा हाणली त्यानं, त्याचं डिपॉझिट जप्त झाले. अशी ही मंडळी आहे. तर माझी एक सगळ्याला विनंती आहे, अशा मंडळीवर आपण विश्वास ठेवू नये. दुसरा मुद्दा, तुम्ही विकासाचं बोलताय. विकासाचा निधी आतापर्यंत जवळपास 12 कोटी रुपये आलेला आहे निधी. जो नगरपंचायत झाल्यापासून सन 21-22 मध्ये 3,70,00,000 त्याची नाव वाचतो. लोकशाही अण्णाभाऊ साठे नगर सुधार योजना, कॉन्क्रीट गटार रस्ता 78 लाख. लोकशाही अण्णाभाऊ साठे नगर वस्ती सुधार योजना, माता समाज मंदिर रोडच्या कडेला जाय 84 लाख रुपये. लोकशाही अण्णाभाऊ साठे सुधार योजना, कॉन्क्रीट गटार 96 लाख. तसंच 22-23 मध्ये 2,96,00,000 रुपये आलाय. ह्यात सुद्धा कॉन्क्रीट रोड, कॉन्क्रीट गटार आहेत. 23-24 मध्ये 4.5 कोटी जवळपास निधी दिला भाऊनी. हा निधी कॉन्क्रीट रस्ते, कॉन्क्रीट गटारी आणि दलित वस्ती मशानभूमीसाठी 70 लाख रुपये निधी तिथं दिलेला आहे. आणि ह्याच्या प्रमाणित पत्रकारला पाहिजे असतील तर ही प्रमाणित, म्हणजे उभं खोटं आम्ही बोलणार नाही. ही म्हणतोय काय विकास काय केला आणि ही बघ म्हणावं. परत मुद्दा काढला ह्याने कारखाना. तू ज्यावेळेस सभापती होता त्यावेळेस एकदा तर कारखान्यासाठी झटलाय, आम्ही झटलोय. आणि आता ह्या सगळ्या लोकांना मी सांगतो कारखाना चालू होस तर आम्ही गप बसणार नाही. आणि भाऊबी तसा शब्द दिलेला आहे, भाऊबी शब्दाला पक्के आहेत. वैरागचा कारखाना हा इलेक्शन झाल्यावर मला माहित आहे. माझ्या समोर भाऊनी परिचारक मालकाला सुद्धा फोन लावला. त्यानंतर परिचारक मालक म्हणले की हा कारखाना जरा अडचण येईल. भाऊ म्हणले की मी फडणवीस साहेबाला बोलतो. त्यांनी लगेच फडणवीस साहेबाला फोन लावला. फडणवीस साहेब म्हणले काय काळजी करू नका, मी सांगतो त्यांना चालू करण्यासाठी. कारण त्याच्यावर जवळपास 15 ते 13 कोटी रुपये कर्ज आहे आणि तो बँकेकडे का नाही कारखाना. परत भाऊन त्यातनं एक मार्ग काढलाय की तिथं MIDC झाली पाहिजे. MIDC जवळपास 215-150 एकर मध्ये MIDC, 75 एकर मध्ये कारखाना. तर तिथं जर MIDC झाली तर आपल्या वैराग भागातील तिथं सर्व मुलं कामाला लागतील, त्यांना उद्योगधंद्याला जमीन मिळेल. ह्याचा बी आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, भाऊनी आतापर्यंत 4,000 कोटीचा निधी आणलेला आहे. मी स्वतः भाऊसोबत मंत्रालयात गेलो असता मी 10 वेळा सांगितलंय की ज्यावेळेस फडणवीस साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो आम्ही त्यावेळेस 5-6 आमदार आमच्या पुढे होते. प्रत्येकाचं पत्र फडणवीस साहेब वाचून बघत होते. पण ज्यावेळेस भाऊचं पत्र आलं त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट सही केली. म्हणजे एवढं वजन
तिथं आहे. आणि येत्या काळात भाऊ तर शब्द देतीलच, पण भाऊला एक माझी विनंती आहे की भाऊ तुम्ही 200 नाही 5000% कारखाना आणि वैराग पाणी पुरवठा मंजूर करावी काही करून. एवढंच मी या निमित्त भाऊला सांगतो. दुसरी गोष्ट ह्यांनी म्हणले की गाळ्याचं भाडं वाढवलंय. अहो गाळ्याचं भाडं ही यादी आहे. सन 7-8 ला 6000 भाडं होतं, परत 12-13 ला 10,800 केलं, 17-18 ला 16,800 केलं आणि जवळपास 2023 ला आमच्या मीटिंग मध्ये ठराव झाला भाडेवाढीचा. 2023 पासून आजपर्यंत भाडं वाढवलं नव्हतं, पण मॅडमनं आचारसंहितेच्या काळात ह्या ठरावाचं 24च्या अन्वये भाडं वाढवलेलं आहे. सगळे गाळ्याधारक आल्यावर भाऊ मी गाळ्याधारकाला म्हणलं की आपण जर आता मॅडमनं वाढवलंय ह्याला अपील कलेक्टरकडे आहे, कलेक्टरकडे आपण जाऊ, भाऊला सांगायला लावू, त्यातनं मार्ग कसा कायद्यातनं निघतोय त्याप्रमाणे आपण भाडेवाढ कसं कमी करता येईल, जी डबल केलंय ती कसं करता येईल आपण बघू. कारण आचारसंहितेत काय करता येत नाही म्हणून ती राहिले. इलेक्शन झाले की भाऊला घेऊन कलेक्टरकडे जायचं, कलेक्टर काय म्हणते त्याच्यावरती निर्णय होईल आपल्याला कसं कमी करावं. पण ही मंडळी दिशाभूल करतात. ह्यांनी सांगितलं की ही दोघं आता एक झाले का सोसायटीला कोण एक जातं दादा बरोबर आहे का? हा माझ्याकडे आली सोसायटीला काय मंडळी आपण एक करू, मी म्हणलं जमत नाही, काय व्हायचं होऊ दे. परत दादाकडे गेले, दादाचे पाय धरले, तेव्हा दादा चालते. आणि आताच काय निरंजन मुंडकर दादा एक झाले तर काय झालं तुम्हाला पोटात तुला ना तुमच्या हा म्हणजे काय जरा तर ह्याने काय बी केलं तर चालतंय. आणि आम्ही बरपक्ष राष्ट्रवादी जिल्हा परिषद राष्ट्रवादी लढवली, नगरपंचायत राष्ट्रवादीवर लढवली, आता सुद्धा घड्याळ चिन्ह आहे. युतीचा धर्म आम्ही पाळतोय, दुसरं काय नवीन करत नाही. आम्ही घड्याळ चिन्हावरच ताई उभा आहेत, आम्ही घड्याळाचा प्रचार करतोय आणि ही युती आहे. ह्याच्यामुळं कुणी सुद्धा मनात काही शंका आणू नये. आणि माझी एक सगळ्याला हातून विनंती आहे की आपल्या मोठ्या भगिनी अर्चनाताई पाटील ह्या घड्याळ चिन्हावर उभा आहेत, त्यांना जास्तीत जास्त मतदान करून घड्याळ पुढचं बटन दाबावं हीच नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद मालक. यानंतर मी विनंती करतो तुम्हाला सर्वांचे लाडके नेते आदरणीय संतोषदादा निंबाळकर यांनी आपले विचार व्यक्त केले. आजच्या सभेचे अध्यक्ष आदरणीय विनायक आबा देशमुख, आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय राजभाऊ रमेश अण्णा पाटील, निरंजन मालक गुमकर, केशव बापू गोगरे, त्रिंबक भाऊ कापसे, मोहन अण्णा, अरुण भाऊ कापसे, सर्व स्टेजवरील आणि आपल्या उमेदवार अर्चनाताई पाटील आणि स्टेजवरील सर्व बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आलेल्या सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीसाठी आपण सगळेजण या ठिकाणी आला आहात. वास्तविक पाहता आजची ही निवडणूक तुमच्या आमच्या भविष्याची आहे, तुमच्या आमच्या जीवाभावाचे आहे. आणि या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आपण अर्चनाताईला घड्याळ या चिन्हासमोरचं बटन दाबून कसं निवडून द्यायचं येईल आणि बटन दाबून भरपूर मताने विजय केला पाहिजे. काल या ठिकाणी सभा झाली, सभा होत असताना या ठिकाणी विरोधकांनी टीका टिप्पणी केली, परंतु ही निवडणूक वैयक्तिक कुणावर टीका टिप्पणी करण्यासारखी नव्हती. ही निवडणूक देशाची आहे. ही निवडणूक आपला देश सांभाळणारे मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आहे. काल नानांबद्दल राजभाऊ बद्दल ते बोलले, परंतु प्रामाणिकपणे मी आपल्या सर्वांना सांगतो, संतनाथ महाराजांची शपथ घेऊन सांगतो, ज्यावेळेस मार्केट कमिटीचं निवडणूक झाली, ज्यावेळेस रवींद्र भैया चेअरमन झाले,
चेअरमन झाल्यानंतर मिरवणूक व्हायच्या अगोदर राजभाऊ तुम्ही पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की वैराग मार्केट कमिटीला नानांचं नाव द्यायचं आणि त्याप्रमाणे वैराग मार्केट कमिटीला नानांचं नाव दिलं आणि पहिला ठराव मार्केट कमिटीमध्ये कुठला असेल तर नानांचं नाव द्यायचा ठराव हे राजभाऊने मांडले. कारण नानांबद्दल राजभाऊच्या मनात काय, नानांचं राजभाऊ बद्दल काय मत होतं ही राजभाऊ कुणी आम्हाला शिकवू नये. नाना असताना आम्हाला काय त्रास झाला, माझ्या पोराला काय त्रास झाला, नानांना काय त्रास झाला ही तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहित आहे. निरंजन मालक निश्चितपणाने निरंजन मालकाचा आमचा राजकारणात निश्चितपणाने वैर आहे, परंतु इलेक्शन झाल्यानंतर वैर बाजूला ठेवून या गावाच्या विकासासाठी या गावाच्या कल्याणासाठी आपण सगळ्यांनी एक आलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी जर राजकारण म्हणलं तर या गावचा विकास होणार नाही. आज निरंजन मालक मला तुम्ही सांगा की राजभाऊने आपल्याला 10 कोटी रुपये दिले. जर राजभाऊ आमदार आहेत, राजभाऊची सत्ता आहे, या ठिकाणी निरंजन मालकाची नगरपंचायत आहे. जर राजभाऊच्या मनात काय वाईट असतं, माझ्या मनात जर काय वाईट असतं तर 1 रुपयाचा निधी आम्ही या ठिकाणी मिळवून दिला नसता. कारण या गावातली प्रत्येक जनता आपली आहे, या गावातला प्रत्येक माणूस आपला आहे. राजकारण कुठल्याही ठिकाणी करायचं नसतं की जेवढं काय या गावासाठी विकास करता येईल तेवढा निश्चितपणाने आपण या ठिकाणी केला पाहिजे. आज आपल्या समोर फार मोठा प्रश्न आहे. राजभाऊ वास्तविक पाहता ही एवढा चौक आहे, या चौकाशिवाय या वैरागमध्ये कुठेही व्यवहार होत नाही. बरोबर आहे का भावनांना? खालच्या दुकानदाराचा काय वेळेस दिवसाला या ठिकाणी भवानी सुद्धा होत नाही. ही परिस्थिती वैरागची आहे, ही परिस्थिती वैरागची आहे. ही वैरागची परिस्थिती आपल्या सगळ्याला माहित आहे. मागा राजकारणामध्ये काय झालं मला त्याचा देणं घेणं नाही, परंतु 30-35 वर्षामध्ये तुमचा आमचा सत्तेचा कधी संबंध नव्हता. राजभाऊ आपण सत्तेमध्ये कधी नव्हतो. राजभाऊ तुम्ही आम्ही जन्मल्यापासून सत्तेचं आपलं कधी समीकरण जमलं नाही, परंतु या 1.5 वर्षामध्ये सत्ता काय असते हे राजभाऊने आपल्याला दाखवून दिलं. आज आपण 2,500 कोटीचा निधी म्हणतो, परंतु 2,500 कोटीचा निधी नाही, 4,000 कोटीचा निधी आज राजभाऊने आपल्या भागामध्ये या तालुक्यामध्ये. आज या व्यापाऱ्याची परिस्थिती बघा, शेतकऱ्याची परिस्थिती बघा, तरुण बांधवाची परिस्थिती बघा. आपल्या भागामध्ये द्राक्ष जास्त प्रमाणात आहेत, द्राक्षाची आवक जास्त प्रमाणात आहे. हा दूरदृष्टिकोनचा राजभाऊने समोर ठेवून या ठिकाणी कोल्ड स्टोरेज काढलं. या कोल्ड स्टोरेज काढल्यानंतर या भागातील प्रत्येक द्राक्षदारांना या ठिकाणी कोल्ड स्टोरेज मध्ये द्राक्ष आणायचे, या ठिकाणी निलाव करायचा, या ठिकाणी पैसे काय असेल ती घ्यायचे, उचल काय पाहिजे ती घ्यायची आणि मार्केट कमिटी त्याला सहकार्य करणार. आपल्याला सांगलीला जायचं, तासगावला जायचं, हा वेळ वाचला, पैसे वाचले. ही दूरदृष्टिकोन कोणाचा आहे? आज मी प्रत्येकाला सांगतो की ही निवडणूक या वैराग आणि वैराग भागाची फार महत्वाची निवडणूक आहे. आज अजितदादांनी राष्ट्रवादी म्हणून अर्चनाताईला उभा केलाय. राणादादाच्या पत्नी अर्चनाताई आहेत. राणादादावर फार मोठी जबाबदारी आली, अर्चनाताईवर फार मोठी जबाबदारी आली. राजभाऊ तालुक्याचे नेते आहेत, राजभाऊवर फार मोठी जबाबदारी आली. राजभाऊ, कारण आम्ही तुम्हाला काम सांगत असताना, आम्ही तुमच्याकडून काम करून घेत असताना आम्ही सुद्धा प्रत्येकाने या गावातल्या या भागातल्या प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे. ही राजकारण बाजूला ठेवा. आज आपल्या मागच्या पिढीचा काय झालं ह्याचा विचार करा. पुढच्या पिढीचा भवितव्य काय ह्याचा तुम्ही विचार करण्याची या ठिकाणी वेळ आली. तुमच्या आमच्या लेकराबाळाचं काय होणार आहे? आज या गावची परिस्थिती काय आहे, आवक काय आहे, आज आपलं चलन किती चालतंय, या चौकाशिवाय दुसरीकडे कुठेही बाजारपेठमध्ये चलन चालत नाही. त्यासाठी आपल्याला कारखाना करण्याची गरज आहे, आपल्याला MIDC करण्याची गरज आहे, कॉटेज हॉस्पिटल करण्याची गरज आहे. 50 कोटीची पाणी पुरवठा द्यायची कबुली त्या दिवशी फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे. कारण एवढी मोठी कामं करत असताना त्या ठिकाणी राजभाऊनी यादी वाचून दाखवली. यादी वाचून दाखवल्यानंतर फडणवीस साहेबांनी सांगितलं की राजभाऊ तुम्ही जी सांगसाल ती यादी आम्हाला मान्य आहे. ह्याच्यातली 100% यादी आम्ही मान्य करतो. कारण आपण या अगोदर राजभाऊला मतं दिली होती. मताच्या रूपानं ज्यावेळेस राजभाऊकडे 3 वर्ष सत्ता आली, 400 कोटीचा निधी आपल्याला दिला.
या 400 कोटीमध्ये साठवण तलावाला, सुरडीला दिलं, मालेगावला दिलं, संगमनेरला दिलं, रौळगावला दिलं, लाडोळ्याला दिलं. आज त्या भागाची परिस्थिती काय? अरे ज्या ठिकाणी काहीच उगवत नव्हतं त्या ठिकाणी आज पैसे यायला लागलेत. हजारो एकर जमीन वरिताखाली आली. हा दूरदृष्टिकोन राजेभाऊ पाशी आहे. आज तुम्ही आम्ही सगळेजण म्हणतो कारखाना पाहिजे, बरोबर आहे. आपण म्हणतो MIDC पाहिजे, बरोबर आहे. सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी काम नाही, ही बी आपल्याला बरोबर आहे. परंतु निश्चितपणाने मी तुम्हाला कळकळीनं सांगतो, हात जोडून सांगतो, विनंती करून सांगतो की ह्या गोष्टी कारखान्याच्या करायच्या असतील, कारखाना आपल्याला या ठिकाणी संतनाथ सहकारी साखर कारखाना चालू करायचा असेल, MIDC आपल्याला चालू करायची असेल, तर मी आपल्या सगळ्याला हात जोडून विनंती करतो, सगळ्याला विनंती करून सांगतो की असा योग आपल्याला कधी येत नाही. असा योग आलाय. ह्या संधीचं सोनं करायचं का काय करायचं हे तुम्ही ठरवा. ही निवडणूक इतकी महत्वाची आहे वैराग आणि वैराग भागासाठी की असा योग, असा चान्स कधीच आपल्याला येणार नाही. कारण अर्चनाताईला निवडून दिल्यानंतर आपल्याला अजित पवारला भांडायचा अधिकार झाला. अर्चनाताईला निवडून दिल्यानंतर राणादादाला भांडायचा अधिकार झाला. आपण अर्चनाताईला निवडून दिल्यानंतर राजाभाऊला भांडायचा अधिकार झाला. अशी या राज्यातली 3 माणसं आहेत. अजितदादाची पॉवर महाराष्ट्रात काय माहित आहे तुम्हाला, राणादादाची काय माहित आहे, आणि राजभाऊचा उशिरा किती आहे, बेरड शेख कसा आहे हे तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहित आहे. कारण राजकारणामध्ये कोण काय करतंय, कोण काय बोलतंय ह्याच्याकडे फार लक्ष देऊ नका. कारण डॉक्टर पद्मसिंह पाटील ज्यावेळेस उभारले होते त्यावेळेस निरंजन बालक तुम्ही आम्ही सुद्धा काम केलं. अंजनी विरोधात उभारते ते आपल्या बरोबर होते. आता हा पोट दुखायचं काम आहे. म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला जसं वाटल तसं प्रत्येकाने बोलायचं. काय स्वार्थ यात? भागाच्या कल्याणासाठी, गावच्या कल्याणासाठी आम्ही एक आलो, आमची चूक आहे. निरंजन मालकांना निधी दिला, गावात निधी दिला, चूक आहे. 50 कोटीची योजना या ठिकाणी आपण करून आणणार, ही चूक आहे. दूरदृष्टिकोन तुम्ही करा. 25 वर्ष 30 वर्ष तुमच्या हातात सत्ता होती, मिनिस्टरकी तुमच्या हातात होती. तुम्ही त्यावेळेस या भागाचं काय काम केलं नाही. या 1.5 वर्षात राजेभाऊने एवढं काम केल्यानंतर आज तुमच्या पोटात दुखालंय. कारण सगळ्यात महत्वाची निवडणूक आहे. आपण राजेभाऊला ज्यावेळेस कारखान्याचा शब्द सांगेल, MIDCचा शब्द सांगेल, मी तुम्हाला 3-3दा बजावून एक सांगतो, विनंतीपूर्वक सांगतो की ज्यावेळेस आपल्याला ही काम करायचे असतील, तुमच्या माझ्या लेकरबाळाचं कल्याण करायचं असेल, तर ही निवडणूक फार महत्वाची आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतो. कारण आज जर या गावानं भागानं लीड दिला तर वर उद्या राजेभाऊला भांडता येणार आहे. तर उद्या राजेभाऊ म्हणणार आहेत की साहेब या भागानं लीड दिलाय, या गावानं लीड दिलाय, आमचं हे काम झालं नाही, झालंच पाहिजे. जर तुम्ही आम्ही घोटाळा केल्यानंतर काय म्हणून आपण राजेभाऊला बोलायचं, काय म्हणून आपण राजेभाऊला शब्द ठेवायचा. आजपर्यंत राजेभाऊ या ठिकाणी प्रत्येक इलेक्शनला आपल्या ठिकाणी आपल्याबरोबर आले. ग्रामपंचायत आली, राजेभाऊचे सहकार्य, मार्केट कमिटीला सहकार्य, पंचायत समितीला सहकार्य, जिल्हा परिषदेला सहकार्य, सोसायटीला सहकार्य. आपला नेता आपल्या कार्यकर्ते सांभाळायला, पुढाऱ्याला सांभाळायला, कार्यकर्त्याला सांभाळायला कुठे कमी पडला. मग आपण आपल्या नेत्यासाठी का आपण मागं पडायचं. राजेभाऊ आपला स्वाभिमान आहे, अभिमान आहे. अर्चनाताईचा उमेदवारी राजेभाऊनं तिथून हक्कानं आणली आहे. राजेभाऊनं त्या ठिकाणी भांडून उमेदवारी आणली आहे. आणि एवढं काम करत असताना जर आपण या वैराग आणि वाराग भागातून जर लाईन नीट दिला तर ह्याच्यापेक्षा तुम्ही आम्ही दुसरं कुठलं पाप केलं नाही हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आपला नेता आपल्यासाठी अहोरात्र कष्ट करताय. आपला नेता आपल्यासाठी कुठल्याही रात्री बेरात्री आपल्यासाठी अंगावर भांडणं घेत आहे. आपला नेता आपली ढाल आहे. राजेभाऊला सुरक्षित ठेवणं, राजेभाऊची मात ताट करणं आणि राजेभाऊचं नाव लौकिक करणं ही तुमची आमची फार मोठी काळाची गरज आहे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना उद्या मी तुम्हाला एक शब्द देतो. अर्चनाताई या ठिकाणी आहेत, राजेभाऊ या ठिकाणी आहेत. दादाकडून, अर्चनाताईकडून आणि राजेभाऊ करून वैरागचा कारखाना चालू केल्याशिवाय राहणार नाही आणि MIDC चालू केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देतो. परंतु हा शब्द देताना सुद्धा मला सुद्धा राजेभाऊ पुढे बोलायला हिंमत पाहिजे, ताकद पाहिजे की राजेभाऊ गावानं आणि भागानं तुम्हाला लीड दिलाय, त्याच्यामुळे तुम्हाला हे काम करणं गरजेचंच आहे. आणि निश्चितपणानं सांगतो की राजेभाऊने आजपर्यंत कोणाला शब्द दिलेला नाही. की तुम्ही आजपर्यंतची मागची राजेभाऊची भाषणं ऐकून घ्या.
की कारखान्याचा शब्द कुणाला दिलेला नाही, MIDCचा शब्द कुणाला दिलेला नाही. आणि जर राजभाऊने एकदा शब्द दिला तर शब्द पुरा करण्याची ताकद आणि हिंमत फक्त कुणामध्ये आहे तर राजभाऊमध्ये. आज देशाचे पंतप्रधान मोदी होणार तुम्ही म्हणता, मोदीच्या समोर विरोधकच कोण नाही. आज महाराष्ट्राची सत्ता आपल्या इथं आहे. महाराष्ट्राचे फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहेत, शिंदे साहेब आहेत, अजितदादा आहेत. ही 3 सत्ता असल्यानंतर आपल्याला आज एवढा मोठा निधी मिळाला. उद्या निश्चितपणाने पंतप्रधान मोदी होणार आहेत. केंद्रातून आपल्याला निधी मिळाल, ताई त्यातून मिळेल. निधी आणतील तरी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की उद्याच्या इलेक्शनला आपण सर्वांनी मिळून घड्याळ या चिन्हासमोरची बटन दाबून अर्चनाताई तुमची माझी बहीण आहे, आपली भगिनी आहे, या भगिनीला भरपूर प्रमाणात भरपूर मतांना निवडून आणावं एवढीच विनंती करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर आपल्या या मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. आपल्या या बार्शीचे भाग्यविधाते कार्यसम्राट देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्यांचं कौतुक केलं की त्यांचे सर्वात लाडके आमदार जे आहेत ते आपले राजेंद्र राऊत साहेब, व्यासपीठ आता बोललेले निंबाळकर साहेब, सगळ्यांची नावं सॉरी मी घेत नाही, निरंजन उपनगराध्यक्ष आपल्या वैरागचे निरंजन भूमकर साहेब राष्ट्रवादीचे, बरोबर आहे ना, थोडंसं ऐकून शिकते अजून सांग, निंबाळकर साहेब, नानांचं नाव आता त्याच्यावरून उगाच मी म्हणजे व्यासपीठावरील सर्व महायुतीचे नेते, इथं जमलेला भव्य जनसमुदाय. आपल्याला जास्त राजेंद्र राऊत साहेबांचं ऐकायचं म्हणून मी थोडंच बोलेन. सगळ्यात प्रथम तर मला आपल्याला हे सांगायचंय की येत्या 7 मेला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची उमेदवार, महायुती म्हणजे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मनसे राज ठाकरे साहेबांची, रासप जानकर साहेबांची, लहुजी शक्ती सेना रिपाई रामदास आठवले साहेबांची, स्वाभिमानी पक्ष, रयत क्रांती सेना आणि इतर घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या घड्याळा चिन्हासमोर 1 नंबरचंच बटन आहे, घड्याळा चिन्हासमोरील बटन दाबून आपण मला विक्रमी मताने विजयी करावं ही विनंती मी आज करायला वैरागला आलेली आहे. मला 2-3च गोष्टी सांगायच्या आहेत. एक म्हणजे ही निवडणूक अर्चना पाटील विरुद्ध कोण अशी नाहीच आहे. ही निवडणूक मोदीजी विरुद्ध राहुल गांधी अशी निवडणूक आहे. कोणाला देशाचं पंतप्रधान करायचं, कोणाच्या हातामध्ये देश द्यायचा, कोण देशाला महासत्तेकडे घेऊन जाईल, सुरक्षित ठेवेल, ही ठरवणारी निवडणूक आहे. आणि मला वाटतं मोदीजींनी मागच्या 10 वर्षामध्ये 2 टर्म मध्ये आपलं नेतृत्व सिद्ध केलंय. मी मोदीजींच्या योजना सांगत नाही, पण अगदी 1 रुपया पीक विम्यापासून आपल्या खात्यामध्ये 12,000 शेतकऱ्यांच्या येण्यापासून मला वाटतं त्याचा सगळ्यात क्रांतिकारी निर्णय म्हणजे महिलांना, म्हणजे एक महिला म्हणून जे मला वाटतं ते संपूर्ण देश हागणदारी मुक्त त्यांनी केला. आता प्रत्येक गावामध्ये उमऱ्याच्या 50 ते 60% घरकुलं आले. जलजीवन अंतर्गत करोडो रुपये, लाखो रुपये प्रत्येक गावाला आले. पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे पहिले भारताचे पंतप्रधान होते 75 वर्षानंतर पुरुष पंतप्रधान, ज्यांनी लाल किल्ल्यावरनं स्वच्छ भारत मिशनची घोषणा केली आणि संपूर्ण देश हागणदारी मुक्त केला. आम्हा बायकांसाठी तो निर्णय खूप म्हणजे त्याचं महत्व खूप आहे, कारण आम्हाला अंधाराची वाट बघायची लागायची आणि काय त्रास व्हायचा ते आम्हाला माहिती. कोरोनाच्या काळामध्ये मोदीजींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलंय. जेव्हा जगावर संकट आलं होतं तेव्हा 1 नंबर लोकसंख्या असलेल्या आपल्या भारत देशाचं पालकत्व करायला ते लायक आहेत हे त्यांनी दाखवून दिलं. म्हणजे जेव्हा वाटीभर साखर एकमेकींना कोण देत नव्हतं तेव्हा मोदीजींनी 5 किलो गहू ज्वारी तांदूळ आपल्याला प्रत्येक व्यक्तीला देशातल्या पाठवली. एका कुटुंबात जर 5 जण असतील तर 25 किलो गहू ज्वारी तांदूळ आले.
करोनावरची लस भारतामध्ये संशोधित केली, ती भारतात प्रोड्यूस केली आणि आपल्या तांडा वस्तीपर्यंत 0 to 18 बाळापर्यंत मोफत पोहोचवली. जर 200 रुपये जरी किंमत लावली असती आणि कुटुंबात 5 जण असते तर तेव्हा 1000 रुपये देणं जीवावर आलं असतं. त्यामुळे मला अतिशय म्हणजे की करोना काळामध्ये मोदीजींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलं आणि आता कोणालाही विचारा, सगळेजण म्हणतात की मोदीजीच पंतप्रधान व्हावे. मला तुम्हाला हे सांगायचंय की मोदीजी 1001% पंतप्रधान होणार आहेत आणि ते देशाला विकासाकडे घेऊन जाणार आहेत. मोदीजींनी संसदेमध्ये सांगितलं की येत्या 3 वर्षामध्ये भारताला 3 नंबरची अर्थव्यवस्था ते बनवणार आहे. म्हणजे जपान, जर्मनी सारख्या देशाला मागे टाकून आपण भारत देश येत्या 3 वर्षामध्ये 3 नंबरची महासत्ता होणार आहे. ती मोदींची गॅरंटी आणि त्यामुळे ते कंप्लीट होणारच. मला तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करायचा आहे की मोदीजी तर पंतप्रधान होतील, देश आर्थिक उन्नतीकडे जाईल, प्रगतीकडे जाईल. मग आपल्या या धाराशिव मतदारसंघाचा खासदार कोणीतरी प्रतिस्पर्धी उमेदवार जॅक टॉमी देतो म्हणून जर आपण वेगळा निवडून दिला तर ती विकासाची गंगा आपल्या बार्शीपर्यंत, आपल्या धाराशिव मतदारसंघापर्यंत येणार नाही. त्यामुळे हात जोडून विनंती, येत्या 7 मेला विचार करून मतदान करा. आणि मोदीजींनी संसदेत म्हटलंय की त्यांना पहिल्या 2 टर्मपेक्षा जास्त क्रांतिकारी निर्णय या 3rd टर्म मध्ये घ्यायचे. ऑलरेडी फर्स्ट 2 टर्म मध्ये 370 कलम आठवणं असो किंवा 500 वर्षानंतर बांधलेलं राम मंदिर असो, हे क्रांतिकारीच निर्णय झाले. पण त्याहीपेक्षा मोठे निर्णय मोदीजींना या टर्म मध्ये घेऊन आपल्या भारत देशाला 3 नंबरची अर्थव्यवस्था करायची. मला इथे एक आवर्जून 1 मिनिटासाठी उल्लेख करावा लागेल की न्यूझीलंड सारख्या देशांच्या पंतप्रधानांनी आज रडत आपल्या देशाच्या प्राईम मिनिस्टर पदाचा राजीनामा दिला की माझ्या देशामध्ये खूप बेरोजगारी झाली आहे आणि खूप भूकमारी झाली आहे, करोना नंतर मला देश सांभाळता येत नाहीये. म्हणजे जिथं न्यूझीलंड सारख्या प्रगत देशाचे पंतप्रधान रडून राजीनामा देत आहेत, तिथं मोदीजी आपल्याला बहुमताने निवडून द्या, मी देशाला 3 नंबरची अर्थव्यवस्था करेल हा आत्मविश्वास दाखवत आहे. आपण कोणाच्या पाठीमागे राहायचा हा अर्चना पाटीलचा विषयच नाहीये. अर्चना पाटील फक्त माध्यम आहे. आपल्या भागातले सगळे आमदार म्हणजे बार्शीचे राजेंद्र राऊत साहेब असतील, अभिमन्यू पवार साहेब असतील, औसा निलंग्याचे संभाजी पाटील निलंगेकर साहेब, चाकूरकर ताई, तिकडे बसवराज पाटील साहेब, रवी गायकवाड सर, चौगुले साहेब, पालकमंत्री धाराशिवचे तानाजी सावंत साहेब, आता सुनील चव्हाण मालक आणि राणादादा तुळजापूरचे आमदार, सगळे जण आपापल्या भागाचा विकास करण्यासाठी त्यांच्या विजननी धडपड करून निधी खेचून आणायला समर्थ आहेत. फक्त एक महायुतीचा खासदार आपण निवडून दिला तर राऊत साहेब ताटबानेने मोदीजी, अमित शाह साहेब, नड्डा साहेबांकडे जातील आणि आपल्या या वैरागचे, आपल्या बार्शीचे प्रश्न, मग ते साखर कारखाना चालू करायचा असो किंवा MIDC विकसित करून जास्तीत जास्त कारखाने आपल्या भागात आणणं असो. आणि राऊत साहेब तर म्हणजे तुम्ही त्या दिवशी बघितलं देवेंद्रजींनी एका मिनिटामध्ये त्यांची यादी कंप्लीट केली आणि त्याही पुढचं मोठं स्वप्न आहे. आता 3 टर्म आमदार झालात ना राऊत साहेब, आपण 4थी टर्म आहे. आता येत्या याच्यामध्ये मंत्रिपदाचा लाल दिव्याची गाडी आपल्या बार्शीला यायची. मग खासदार झाल्यानंतर जरासं वजन राऊत साहेबांचं ऑलरेडी खूप आहे पण थोडं किंचित वाढेल. त्यामुळे हात जोडून विनंती, ही अर्चना पाटीलने खूप लाल दिव्याचं म्हणजे माझा प्रश्न नाहीये, हा आपल्या भागाचा प्रश्न आहे, विकासाचा प्रश्न आहे. आणि काल जेव्हा मोदी साहेब धाराशिवला आले तेव्हा त्यांनी म्हणाले की तुम्हाला गॅरंटर लागतो ना, तर मी गॅरंटी देतो, इथला खासदार निवडून द्या, या भागाच्या विकासाची मी गॅरंटी घेतो. अजून काय शब्द आपल्याला पाहिजे? जेव्हा देशाचे पंतप्रधान आणि ते पण मोदीजींसारखे पंतप्रधान जे आज अमेरिकेच्या प्रेसिडेंट पेक्षा पॉवरफुल आहे, ते आपल्या धाराशिवला येऊन सांगतात की इथला एक खासदार निवडून द्या, मी तिथल्या विकासाची गॅरंटी घेतो.
मग त्यानंतर राऊत साहेब माझं भाषणाचं खूप अर्धे तुटतात, पण काल बसवराज पाटील साहेब मी येणेपूरला होते, ते म्हणे मी शेजारी बसलो होतो मोदी साहेबांच्या आणि मी माझ्या भागातल्या ते म्हणे क्या चाहिए आपको इधर का क्या प्रॉब्लेम है ये मतदारसंघा का, तर त्यामुळे दळणवळण पाणी, त्यामुळे आम्हाला ट्रेन हवी आहे लातूर गुलबर्गा आणि सोलापूर जहिराबाद, त्यामुळे दे दिए खासदार दे दो मैं ट्रेन दे दूंगा. म्हणजे जो बसवराज पाटील साहेब एका मिनिटात खुर्चीवर शेजारी बसले आणि आपली ट्रेन लातूर गुलबर्गा मंजूर करून घेतात. राऊत साहेब तर दिल्लीला सापडतील आणि अर्ध्या दिवस देवेंद्रजींच्या इथं हात जोडून विनंती परत म्हणते, हा अर्चना पाटील किंवा कुठली ग्रामपंचायतीची पंचायतीची निवडणूक लागलेली नाहीये, ही आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्याची निवडणूक आहे. मोदी साहेबांसारखा पंतप्रधान देशाला परत परत मिळत नाही. आपलं भाग्य आहे की खूप युगांच्या तपश्चर्यानंतर मिळालेले देशाचे पंतप्रधान मोदीजींबरोबर आपल्याला विकास करण्याची संधी या 5 वर्षात मिळणार आहे. मागचा 5 वर्षाचा बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे. खूप प्रश्न आहे आणि मी तुम्हाला एक सांगते, राणादादा फक्त भाजपचे आमदार झाले तर सोलापूर तुळजापूर धाराशिव पहिल्या रेल्वे अर्थसंकल्पात मोदीजींनी मंजूर केली. त्याला आता महायुतीचं आपलं सरकार आल्यावर 900 कोटी आले, 1600 कोटी रुपये मंदिराला आले, 16,000 कोटी रुपये उजनीचं पाणी आणण्यासाठी तुळजापूरला आले, 16,000 कोटी जून मध्ये पाणी येत आहे, 32,000 कोटी शक्तीपीठ महामार्ग. हे असे निधी आपल्याला जर आपल्या धाराशिव मतदारसंघात लोकसभेच्या आणायच्या असतील तर आपल्याला महायुतीचाच खासदार निवडून देणं गरजेचं आहे. मोदीजींना बहुमत हवंय म्हणून एक खासदार महत्वाचा आहे. त्यांनी अबकी बार 400 पारचा नारा दिलेला आहे. 393चा जुगाड त्यांनी केलाय, 420 मी आहे, मला दिल्लीला पाठवा आणि मोदीजींचे हात बळकट करा जेणेकरून ते देशासाठीचे मोठे निर्णय फास्ट घेऊ शकतील आणि आपण आपल्या भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या मोदी साहेबांच्या विकास रथाचा पायी होण्याची संधी मला आपण द्यावी. वैरागचं साखर कारखान्याचा प्रश्नाचा माझा अभ्यास नाही, पण मी पण दिलेला शब्द पूर्ण करते. नक्की वैरागच्या MIDC साठी राऊत साहेब आपण दोघं जण, मला काय करावं लागणार नाही, राऊत साहेब आहेत, पण नक्की तेवढा शब्द मी देते कारण राणादादांनी 10,000 युवक युवतींना रोजगार मिळेल इतका मोठा इंडस्ट्रियल टेक्सटाईल पार्क मोदीजींकडनं कौडगाव MIDCला उस्मानाबादला मंजूर करून घेतला. नक्की या माझ्या बार्शीसाठी एक MIDC मंजूर करण्याचे प्रयत्न मी करेन. कृपा करून येत्या 7 मेला माझ्या घड्याळासमोरचं 1 नंबरचं बटन दाबून मला विक्रमी मताने विजयी करावं ही विनंती मी करते. माझे 2 शब्द संपले. धन्यवाद ताई. यानंतर अंबाबाईच्या वाडी येथील काही कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सोपल गटातून भारतीय जनता पार्टीमध्ये राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलेला आहे. त्यात प्रशांत माणिकराव कापसे माजी सरपंच यांनी प्रवेश केलेला, अविनाश कापसे, विनायक गलांडे, विजयकुमार डिसले, युवराज गलांडे, राजकुमार कापसे या सर्व व्यक्तींनी आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचं मी राजाभाऊ राऊत यांना मी विनंती करतो की त्याने त्यांचा सन्मान करावा आणि त्यांना प्रवेश घ्यावा. त्याचबरोबर तिथले विद्यमान सरपंच त्रिंबकभाऊ कापसे यांनीही भारतीय जनता पार्टीमध्ये सोपल गटातून प्रवेश केलेला आहे. त्यांचंही इथं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि या सर्व मंडळींनी जो भारतीय जनता पार्टीमध्ये राजाभाऊ राऊतच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलेला आहे त्यांचा सन्मान आदरणीय आमदार राजाभाऊ राऊत करतायत. सर्व विद्यमान ग्रामपंचायतीचे सदस्य व सर्व मंडळींनी राजवंशावरती वरती विश्वास दाखवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांचं बार्शी तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर तुम्हा सर्वांचे लाडके नेते ज्यांच्या भाषणाची आपण आतुरतेने वाट पाहत
लाडके नेते आदरणीय आमदार राजाभाऊ राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. जरा शांत शांत बसले, काय भानगड आहे? जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय जय श्रीराम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी फक्त आता माझी विनंती आहे की कुणी सुद्धा एक फटाकडे उडू नका एवढीच विनंती करतो तिकडे आता भाषणामध्ये. आज या ठिकाणी सुरुवातीलाच आताच अरुण भाऊनी मला फोटो दाखवला. काय या आईची सवय काय जातणार, या आईली वाकडे शेपटीची कुत्री ती वाकडे शेपटी जाईल. आयला मी ग बसतोय, विकासाच्या नादी लागलोय की आणखीन मला जुना राजारावतच खावळायच्या तयारीत आहेत काय की बहुतेक. अनु मी जर पहिल्यासारखं आणखीन आगावपणा करायला लागलो तर तुम्हाला धरणी माय जागा देईल का? एक तर पहिलं कुणाचा आधार नव्हता तर मी तुमच्या बापाला कधी जमून दिलं नाही लागलो. आता तर मी कोण आहे काय आहे ती तुम्हाला पण माहित आहे. पळता भूमी सुद्धा थोडी होईल, नका नादी लागू, आता शांत बसा. आता एवढी मोठी गर्दी आहे, तुमच्या कुठल्या वर्ण पंजोबाला आणायचं असलं तरी आणानी गर्दी बघा जरा. फोटो टाकतात मागाचा सभेच्या अगोदर 7 वाजता खुर्च्या टाकलेल्या होत्या ते असते ना, माणसं यायचे असते तोरच्या रिकाम्या. ये बाबा कोणी फोटो टाकलाय का नाही, तुझ्या पंजोबाला पण वर्ण इथं घेऊन ये, तू पण बघ इथं गर्दी किती. तुझ्या 70 पिढीच्या महापीसपेक्षा 10 पट गर्दी ही इकडं. आता तुम्हाला तीच भाषा कळली जरा. आज या ठिकाणी माझी मीडियाला सुद्धा विनंती, आज मला सगळीजण माफ करा जरा, आज बॅटिंग लय मोठी आहे. ते काय झालं माहिती का, तुम्ही पण इतक्या असलेले जरा आहे, तुमचं पण रक्त सळसळा नाही जरा. काय बरं नुसतं आपली भाषणं माझी जरा वेगळीच व्हायला लागली. कारण आपण या ठिकाणी बाबा फटाकडे उडू नको आहे बाबा, हात जोडतो. आज या ठिकाणी फटाकड्या भरपूर आहेत माझ्या तोंडात, आज काळजी करू. आज या ठिकाणी पहिल्यापासून आपला जे आक्रमक पवित्रा होता थोडा सोडला. आपण या ठिकाणी पोटापाण्याच्या नादी लागलो. सर्व जनतेला या ठिकाणी पोटापाण्याचे प्रश्न सोडवण्याच्या ह्याच्यामध्ये विषयामध्ये मग्न झालो मित्रांनो. आणि ह्याचा गैरफायदा घेऊन ज्याला कोण कुत्र विचारत नाही ती सुद्धा नाटके करायला लागली. आता आज या ठिकाणी उपस्थित आजच्या सभेचे अध्यक्ष आमचे आदरणीय नानांचे सहकारी आबा, व्यासपीठावरती उपस्थित दादा निरंजन मालक, अरुण भाऊ, रमेश पारशीचे प्रतिनिधी म्हणून सगळ्यांचे आमचे माजी नगराध्यक्ष अण्णा, सर्व वैरागचे प्रतिनिधी म्हणून आता 3 नेते आणि आमचे जबार बापू माजी सभापती कुरगुडे दादा, उपस्थित सर्व एस.के. पाटील, सर्व व्यासपीठावरील नेते मंडळी मित्रांनो. आता थोडं माफ करा जरा, आदरणीय माझे गुरुवर्य सर, समोर बसलेली सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधवांनो आणि ज्यांच्या विजयाकरता आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत अशा आपल्या सर्वांच्या भगिनी आदरणीय अर्चनाताई पाटील, उपस्थित सर्व पत्रकार बांधव. आज या ठिकाणी मित्रांनो माझ्या अगोदर ही सगळ्यांनी भाषणे या ठिकाणी केली. सावळे सरांनी केली, दादानी, निरंजन मालकांनी, केशवबापूंनी, आदरणीय ताईनी तर आपल्या प्रत्येक वक्तव्यामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये, मोदी साहेबांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सांगितलं मित्रांनो. परंतु आज या ठिकाणी या वैरागच्या विजय सभेच्या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की ही निवडणूक कुठलीही ग्रामपंचायतची नाही, नगरपंचायतची नाही किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीची मित्रांनो नाही आणि मुळातच विधानसभेची सुद्धा नाही. ही संपूर्ण देशाची निवडणूक आहे मित्रांनो. या निवडणुकीकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. आज आपण जर सर्वांनी पाहिलं तर आज आपल्या बार्शी तालुक्यामध्ये सुद्धा 4000 कोटीच्या आसपास निधी या ठिकाणी आला मित्रांनो. आदरणीय ताईने आता सांगितलं की
आमचे सहकारी मित्र राणादादांनी सुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हजारो कोटीचा निधी त्या ठिकाणी सुद्धा नेला. आज हा निधी नेत असताना आम्ही आमदार म्हणून काम करत असताना आदरणीय शिंदे साहेबांच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळी मंडळी काम करत असताना आज आपल्या सर्वांना माहित आहे मित्रांनो, कोरोना काळामध्ये संपूर्ण आपल्या देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आलेली होती. जगामध्ये महामारी सुरू झालेली होती मित्रांनो. आज भाऊ भावाला पाणी देत नव्हता, कुणी कुणाला ओळखत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये आपण ही सर्वांनी कोरोनावरती फार मोठं काम करत असताना या ठिकाणी असंख्य जीव वाचवण्याचं काम केलं. काय सहकारी बांधव आपल्याला सोडून गेले मित्रांनो, आणि संपूर्ण आपली अर्थव्यवस्था विस्कळीत, जवळपास देशाची जगाची अर्थव्यवस्था विस्कटली होती राज्याची. परंतु सक्षमपणाने ऑनलाईन आपल्याला शेती अवजारे दिली जातात. आज या ठिकाणी नॅशनल हायवेची कामं मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहेत, रेल्वेची कामं मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहेत, नवीन रेल्वे स्टेशन केलेले आहेत, वंदे भारत सारख्या जवळपास 50हून अधिक गाड्या झालेल्या. आज येणाऱ्या 1 वर्षाच्या आत सर्व शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये 12,550 हेक्टरवरती पाणी जाणार आहे. आज त्या ठिकाणी तिसरा टप्पा ही आपण मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. ग्रामीण भागातील जवळपास मुख्यमंत्री सडक योजना, पंतप्रधान सडक योजना, पीडब्ल्यूडी असेल 3054, 5054, सर्व स्तरातील जेवढेही रस्ते असतील ग्रामीण रस्त्याला पीडब्ल्यूडीचा निधी मित्रांनो 450 ते 450 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आलेला आहे. सगळ्या तालुक्यामध्ये आपण रस्त्याचं जाळं या ठिकाणी बुंकर मालकाचं, या भागातील सर्व डोऱ्यांना आदरणीय तुळशीदादा, लोकरे गुरुजी, त्याचबरोबर गरड गुरुजी या सर्वांचं स्वप्न होतं, दादांचं वगैरे डोऱ्यांनांचं, या सगळ्यांचं, की या भागाला पाणी मिळालं पाहिजे, या भागाचा विकास झाला पाहिजे, सीना भोगावती कालवा झाला पाहिजे मित्रांनो. परंतु उपसा या ठिकाणी झाल्यानंतर मित्रांनो आज इंद्रेश्वर कारखाना थोडा अडचणीमध्ये आला होता. त्या कारखान्याला सुद्धा माननीय फडणवीस साहेबांनी मदत केली. त्या ठिकाणी हर्षवर्धन भाऊचा कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीने चालतो मित्रांनो. आज आर्यन शुगर सुद्धा बंद पडलेला होता. आपल्या विरोधकाचा कारखाना उपलब्ध करून दिले, शेतकऱ्याची देणीही दिली. आता नव्यानं आपण 60 कोटी रुपये त्या ठिकाणी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून त्यांना देऊ केलेले आहेत मित्रांनो. आज तर ते उमेदवार पवार साहेबांचे, तरी सुद्धा आपण या ठिकाणी कारखान्याच्या बाबतीमध्ये कुठलं राजकारण पाहिलं नाही. दिलीप गांधी ह्या वैरागचेच पुत्र आहेत, त्यांना सुद्धा आपण सोयाबीनचा प्लॅन करायला लावला. आज अशा रीतीनं बार्शीला सुद्धा MIDC मंजूर झालेली आहे मित्रांनो. त्या ठिकाणी सुद्धा कारखानदारी चालू आहे. आज आता ताईंनी सांगितलं जवळपास 1,500हून एकर अधिक जमिनीमध्ये कोडगावला, धाराशिव, उस्मानाबाद आणि आपली बार्शीच्या बॉर्डरवरती MIDC मंजूर केली दादानी. त्या ठिकाणी सुद्धा टेक्सटाईल पार्क या ठिकाणी एक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दादा त्या ठिकाणी टेक्सटाईल पार्कच्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी सुद्धा 8-10 हजार तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. अशा रीतीनं एका बाजूला पाणी असेल, तरुणांना काम मिळण्याचा विषय असेल, रोजगार मिळण्याचा विषय असेल, पोटा पाण्याचा विषय असेल, दळणवळणाची साधनं निर्माण करण्याचा विषय असेल मित्रांनो, आणि हा विषय आपण घेऊन एका बाजूला काम करतोय, दुसऱ्या बाजूला टिंगलटवाळी या ठिकाणी केली जाते. आज आपण मगाशी मी म्हणलं मी कधी भाषा माझी घसरून देत नव्हतो, पण आता थोडं आमची पंचीप घसरल्याशिवाय आम्हालाही पर्याय राहिलेला ना असं दिसतंय. कारण या ठिकाणी काम करत असताना मी दादानी आता सांगितलं भाषणाने ताई मदत करतो म्हणाले या ठिकाणी. आज मित्रांनो निश्चितपणाने मी वैरागमधील माझ्या सर्व जनता जनार्दनांना, मतदार बंधू भगिनींना, माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना, सरपंच, चेअरमन, सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, गावगावचे प्रमुख पदाधिकारी किंवा जनता जनार्दन या ठिकाणी उपस्थित आहे मित्रांनो. या शहरातले सुद्धा सगळे व्यापारी या ठिकाणी ऐकतात. आज संतनात कारखाना चालू होता मित्रांनो, ही बाजारपेठ फुललेली होती. आज या ठिकाणी प्रचंड मोठं अर्थकारण या ठिकाणी वैरागमध्ये होत होतं, परंतु कुणाच्या पांढऱ्या पायानं हा कारखाना बंद पडला ह्या गोष्टी सुद्धा या ठिकाणी आठवणीत आणणं गरजेचं आहे. आणि तो कारखाना जर चालू करायचा असेल तर या ठिकाणी माझी नम्रतेची विनंती आहे की आज आपण अर्चना ताईला या भागातून कमीत कमी 20 ते 25 हजाराचं मताधिक्य देणं गरजेचं, जेणेकरून
तुमच्या लोकप्रतिनिधीला त्या ठिकाणी ताटमानेने जाऊन त्या ठिकाणी या तालुक्याचा प्रश्न मांडता यावा, त्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी मताधिक्य देणं गरजेचं आहे. आज जर मित्रांनो थोडंफार मताधिक्य कमी मिळालं, आम्ही कुठल्या तोंडाने त्या ठिकाणी जाणार आहे तुम्ही सांगा या ठिकाणी. आज शाबासकीची थाप कधी मिळते, कुणी असू द्या, की चांगलं काम केल्यानंतर. आज आपल्याला चांगलं काम करावं लागणार आहे. या ठिकाणी 4 दिवस राहिलेले आहेत. 4, 5, 6, 7 तारीख. 7 तारखेच्या 5 वाजेपर्यंत मित्रांनो जसा युद्धाचा पवित्रा आपण घेतो तसा पवित्रा घ्यायचा ही माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे. अजिबात कुणी सुद्धा ढिल्लं पडायचं नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून पाठपोळी मत आणून या ठिकाणी ही निवडणूक आपण गांभीर्याने घ्यायची. कारण ही निवडणूक आपल्या सर्वांच्या भवितव्याची निवडणूक आहे मित्रांनो. ही साधी सुधी निवडणूक नाही. गेले 25-30 वर्ष झालं आपल्या ह्या तालुक्याची वाया गेलेले. 25-30 वर्ष झालं या ठिकाणी आपल्या जुन्या जाणत्या माणसाला या ठिकाणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. गावोगावी भांडणं लावणं, कुठलाही उद्योग नाही, धंदा नाही, विकास नाही, गावात निधी नाही, गावातले रस्ते नाहीत, पाणी पुरवठा योजना नाहीत, कुठल्याही योजना या ठिकाणी या वैराग भागामध्ये तर नव्हत्या. वैरागला तर त्यांनी शत्रू मानलं होतं का काय की मला काय माहित नाही. फक्त ती यायचे निरंजन मालक, त्यांच्या दादाकडे काय नाही, पण तुमच्या सगळ्या पार्टी द्यायची, फक्त जेवायला येत असतील बघा, कधी निधी द्यायला आले नाही. परंतु तुम्ही सुद्धा राष्ट्रवादीतनं निवडणूक लढवली मालक. सगळ्या वैरागकरांना माहित आहे, दादा आम्ही एका बाजूला निवडणूक लढवत होतो, मालक एका बाजूला निवडणूक लढवत होती. एवढी हाटीतटीची निवडणूक त्या ठिकाणी झाली. परंतु निवडणूक झाल्यानंतर 12 कोटी रुपयाचा निधी या नगर परिषदेला या ठिकाणी दिला. मित्रांनो कधी राजकारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याने आणलं नाही आणि मी आणणार पण नाही, खरंच पण नाही. मी मागं पण सांगितलं की मतदान झालं की तुम्ही विसरून जावा, दुसऱ्या दिवशी आपल्या विकासाला त्या ठिकाणी लागा. ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा कुठलं एक गाव सोडलेलं नाही ज्या गावाला 2 कोटीपासून 15 कोटीपर्यंत निधी दिला नाही. प्रत्येक गावामध्ये आपण निधी देतो, तेवढा आपला लाड केला जातो. आपल्या पंतप्रधानांनी जेवढी आपली आर्थिक व्यवस्था, आर्थिक स्थिती मजबूत ठेवलेली आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब तर आपल्याला बेरडचे म्हणूनच आहेत मित्रांनो. कधीच त्यांनी आपल्याला अडवलेलं नाही. त्याबरोबर आता अजितदादा आहेत आपल्याला. अशा रीतीनं संपूर्ण तालुकाभर आपण या ठिकाणी विकास करत असताना मित्रांनो या ठिकाणी कारखाना सुद्धा चालू होणं गरजेचं. आज या ठिकाणी 250 एकर जमीन आहे कारखान्याची, त्यातली 75 एकर जमीन कारखान्याला बाद झाली मित्रांनो. 150 एकर जमीन या ठिकाणी आपण MIDC द्यायची. 150 एकर जमीन आपण MIDC देणार आहोत मित्रांनो. आणि त्या ठिकाणी 5 गुंठे, 10 गुंठे, 20 गुंठे, 1 एकर, 2 एकरचे प्लॉट पाडून आपल्या छोट्या मोठ्या उद्योजकाला त्या ठिकाणी देणार. काय शेतकरी कंपनी असतील, काय सुशिक्षित बेरोजगार असतील, त्यांना मुद्रा योजना असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, या सगळ्यातनं लोन देऊन त्या ठिकाणी छोटे मोठे उद्योग उभा राहतील. आपल्या तालुक्यातल्या या वैराग भागातल्या माझ्या तरुणांना रोजगार मिळणार आहे मित्रांनो. आज या ठिकाणी सल्तनत कारखाना चालू होईल, त्या ठिकाणी अर्थव्यवस्था वाढल, ह्या वैरागची बाजारपेठ फुलन. 150 एकरामध्ये MIDC होईल मित्रांनो. MIDC ही शासकीय पार्क आहे मित्रांनो. MIDC ला आपण जी जागा देतोय ती काय खासगी राजेंद्र राऊताला देत नाही किंवा राजेंद्र राऊताला इथं प्लॉट पाडायचे नाही. ती जागा आपल्याला सरकारला द्यायची, सरकारकडनं त्याची मोठा मोबदला घ्यायचा, कारखान्याची सगळी देणी द्यायची. आणि नवा माझा एखादा मित्र जे 2-3 आहेत जे फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहेत, त्यांना खासगी तत्वावरती आपण हा कारखाना चालवायला देणार, कर्ज नील करून. आणि काल एक महाशय निरंजन मालक जरा कमी धुतलं तुम्ही, ज्याला आकलीचा कांदा नाही, अख्ख्या आयुष्यामध्ये मॅनेजमेंट किंवा कुठल्या तरी एखाद्या कुणाच्या समोर तरी तडजोड करून आपली उपजीविका करण्यामध्ये धन्यता मानणारा हा इथला बोकुड माजलेला दादा, मी तुमच्यामुळे बसलो होतो, त्याचं नाव निंबाळकर आहे म्हणून. आता जर माझ्या नादी लागला पट्ट्या, अरे माझंच बूट चाटायला किती दालता ह्याचा विचार कर ना. तू माझ्याबद्दल बोलतो का? तू माझ्याला लय बोकुड आहे का? टुर करतो का वैराग मध्ये? कुत्र फरपटल्यासारखा फरपटीन माया पण नादी लावणं. राजा राऊत म्हणतात मला पण तीनदा राजभाऊ भेटायला यायचे, राजभाऊ भेटायला यायचे. लायकी आहे का तुझी मला भेटायला यायची?
तुझी अवकात सुद्धा नाही मला भेटायची. नानाचं तर नाव घ्यायची तुझी अवकात पण नाही. जे नाना या ठिकाणी हयात होते सगळ्या नानांच्या जवळच्या माणसाला माहित आहे, दादांच्या जवळच्या माणसाला माहित आहे, शाहूनला माहित आहे, सगळ्या कुटुंबाला माहित आहे. कोण गेलं रे अंगावर दादाच्या? कुणी दादाचा शर्ट फाडला, कुणी नानाला दुखवलं. जे आमचा मार्गदर्शक होते, जे आमचा आशीर्वाद ज्यांचा आम्ही घेतो त्या नानांचं आणखीन 10 वर्ष आयुष्य वाढलं असतं मित्रांनो. ह्यांनी दागा फटका केला. सातत्यानं नाना राजकारणामध्ये त्यांच्या हयातीमध्ये नाना राजकारण करत असताना कुणी लागाडू एका ताटली बाटलीवरती कोण फुटलं, कोण गेलं कुणाकडे हे सांगा पहिल्यांदा. लायकी असेल तर बोला तुम्ही. आणि राजाराव प्लॉटिंग करणार आहे. किती एकर जमीन आहे जा मोजायचं म्हणलं तर तुला रात्रभर का पुरायची नाही इतकी जमीन आहे मला. माझ्या काय आताचीच नाही, माझ्या बापदादाची जमीन आहे. माझे पण बापदादा वतनदार होते. अख्खं शहराच्या 40% जमिनीचा मालक मी होतो. 11व्या पिढीतला मी आहे. कडोजीराव म्हणून तिथं कोकणात आले होते. अख्ख्या शहराचं जेवढं क्षेत्रफळ आहे त्या 40% जमिनीवरती माझी मालकी होती मित्र. हे कुटुंब झाली जिकडे तिकडे जमिनी गेल्या. आम्ही तर काय उपरे बिपरे नाहीत. त्यामुळे ते जमिनीचं जागेचं मला कौतुक सांगू नका. आणि तुम्हाला माहित आहे तुम्हाला कसा आसमान दाखवलाय ती मी दोनदा. आणि त्यामुळे आपल्या जिभेवरती नियंत्रण ठेवा. जर तुम्ही त्या लेवलनं जर चालला आणि मी जर कधी सटकली माझी गाडी तर तुम्हाला कुठल्या ठिकाणी पोहोचवत ती कळून येणार नाही. कारण तुम्ही कुणाच्या जमिनी हाणल्या. सुरडीच्या ब्राह्मण समाजाच्या त्या माता भगिनींना काय त्रास दिला, त्यांनी काय शासराप दिलं ती पहिल्यांदा बघा. तुमची काय अवकात आहे, तुम्ही किती जणांच्या जमिनी लुटता, कुणाला लिहून घेता, कुणाची दादागिरी करता, हे सगळ्याला माहित आहे वाराकरांना. तुम्ही दादागिरी करूनच दाखवा. मी आहे तुम्हीच आहे. तुम्हाला कुठं काय करतो काय नाही ती तुम्हाला कळन इजा पोचल्यानंतर. त्याच्यामुळं माझ्या नादी लागण्याचा कोणी प्रयत्न करू नका. दुसरं पण असंच आहे, त्या दादासारखी अडचण आहे माझी. त्या दादाचं नाव निंबाळकर आहे म्हणून मला गपची बसायची पाहिजे होती होय. आणि दुसरं सुधीर बापू बारबोले माझे मित्र आहे तिथं, त्यांच्यामुळे दुसऱ्याला का बसायची पाहिजे. आनंददादा बारबोले माझ्यावर फिरतात. आठवड्यातनं एकदा मुंबईला आम्ही असतो. चंदू बापू माझे दोस्त बारबोले. आदरणीय आबा भगवताच्या देवळात मी रोज त्यांच्या पाया पडतो दिसली. आणि ती सुहास भाऊ आता काय लागा तुला अख्खा आयुष्य पालत्या पायाचा राजा, तू काय आता जन्माला आलेला माणूस, कशाला तू नाटक करायला लागला, कशाला माया नावानं बोंबला लागला. त्या मराठ्याचं काय सांगायला लागला, मराठा समाजाचं, मराठाच्या आरक्षणाचं. तू कधी तर दिसला का बाबा त्या मराठा समाजाच्या कुठल्या आंदोलनात कशात काय. त्या मराठा महासंघाचा मी अध्यक्ष होतो. काय आमच्या जीवनामध्ये घडलंय. ज्यावेळेस आम्ही मराठा महासंघाचं काम करत होतो मित्रांनो, त्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला मार खाऊ आमच्या अंगावरती गुळमी आली. तेव्हा ही कुठंतरी जी माझ्या अगोदरचा नेता होता त्याचे बूट चाटत होता, कुठंतरी एखादं काम मिळावं. ही तुझी अवकात. तू दुसऱ्याचे पैसे बुडविणार आणि काल नाव घेतलं त्या डिसलेचं, अनिल डिसलेच. अरे त्याला मी सभापती केला. आणि जी आदरणीय नानांनी मला सांगितलं होतं, राजाभाऊ तुम्हाला माहित नाही म्हणले ह्याच्या नादी लागू नका, ही विचित्र माणसं आहेत, बरोबर घेऊ नका. दादाला माहित आहे, दादा साक्षीदार आहेत. कारण ही फक्त उद्योग व्यवसाय किंवा कॉन्ट्रॅक्टसाठी तुमच्याकडे येतील, तेवढा फायदा घेतील आणि दोन्हीकडे टाटा बायपा करतील, आपल्या कार्यकर्त्याला तरा देतील. तीच झालं मित्रांनो. सभापती म्हणून तिथं बसवलं. ज्या पोरांनी त्यांना सभापती केलं आपल्या कार्यकर्त्यांनी, ज्यांनी जीवाचं रान केलं, त्यांची कामं करायची नाहीत आणि अंधारातनं विरोधकाची कामं करायची. आज 150 कोटीची कामं दिली. चला त्याला बोलवून घ्या. बारवली स्वत बारवलीला पण त्याला पण संतनात महाराज येत आहेत. 150 कोटीची कामं दिली मित्रांनो. त्या रुपयात निंदा नाही. मी रुपयात निवडणुकीच्या पण नाही आणि कधी कुठल्या ह्याच्यामध्ये मिंदा नाही. मला मिंदा राहायची गरज पण नाही. आणि हे 15 वर्ष झालं कर्जबाजारी आहेत. 15 वर्ष झालं कर्जबाजारी आहेत. तुम्हाला सांगतो, राजारावताच्या अकाउंटवर येऊन बघा. इंट्र्या मी 2-2 कोटी रुपयाच्या दिलेल्या, 1 नंबरच्या बिनव्याजी 14 महिन्यांची बँकेची जप्ती आल्यानंतर पैसे भरणारा राजेंद्र राऊत आहे. आता तुमची जप्ती आली, सोपल भरताय सांग मला. विश्वास भाऊला म्हणा तू पैसे भर म्हणा. त्या डिस्प्लेच्या घरावर जप्ती आल्यात. घराचा निलाव निघलाय, शेतीचा निलाव निघलाय, सगळ्या मशिनरीचा निलाव निघलाय. तुझ्यामध्ये जर हिंमत असेल ना, जवळ घेऊन तू हे करतोस. तू फक्त राजा राऊताने जसे लिलाव थांबवले ना, तसे लिलाव थांबण्याची तुमची मैत्री दाखवण्याची कोत आहे का ही पहिल्यांदा बघा. मग माझ्यावरती बोला. उचलली जी लावली टाळ्याला नका नो. मी कुणामुळे का बसतोय, तुमचे भाऊ बंद माझ्या बरोबर आहेत, मी त्यांचा आदर करतो.
आणि तुम्हाला असं वाटतं का की माझं तोंड मला नाही किंवा मला बोलायला येत नाही किंवा मला जीभ नाही? अरे तुमचं काय उद्योग आहे? कुठं ठिकाणी काय केलं होतं काय नाही? जर एक एक कुठाने काढले ना धरणीमाय जागा द्यायची ना धरणीमाय काय लायकीचे तर काय नाही. एक एक जर कार्यक्रम तुम्ही स्वतःहून अडचणीत येता. तुमचं कोण कसं वागतंय सकाळपासून संध्याकाळपर्यंत, कोण कुठल्या नाही त्या ठिकाणी जाते, कोण नोटा उधळतंय कुठं ते बघा ना. अरे तुम्ही असं जर उधळवासा करायला लागला मिळालेल्या पैशातनं तर तुमच्या अष्टनशिबाला दरिद्रीच येणार आहे. त्यामुळे दुसऱ्याला काय बोलायचं कारण आहे या ठिकाणी. त्यामुळे या ठिकाणी आम्ही सातत्यानं पाठीमागं पण मी सांगितलं होतं की माझ्या नादी लागू नका. मी हात जोडून सांगतो या ठिकाणी बऱ्याच दिवसातून या ठिकाणी आम्ही सत्तेमध्ये आलेलो आहे. या ठिकाणी आम्हाला जुना बॅकलॉग भरून काढायचा आहे. आम्हाला फार मोठा विकास करायचा आहे. आम्हाला पुढावरती टीका करायची नाही, टिप्पणी करायची नाही. एवढं माझं स्वप्नाचा 36 आकडा असताना सुद्धा मी त्याचे नाव घेतलं नाही, कधी त्यांच्यावर टीका केली नाही. पण ही 2 दिवसात कुली उसात नवीनच नाटकं करायला लागली. तुम्ही आता बोला, तुम्हाला सांगतो कसं असतं कसं नाही. तुमचं काय काय काढायचं काय काय नाही ते बघू. करू द्या ना आमचा आम्हाला धंदा पाणी विकास. या ठिकाणी सगळ्या लोकांना चांगलं जीवन जगू द्या, कारखाने उभारू द्या, पाणी आणू द्या आणि ह्या विषयामध्ये आमचं लक्ष जाऊ द्या. तिसरीकडे लक्ष आमचं घालवण्याचा प्रयत्न करायला जात तर लय महागात पडेल मित्रांनो. कुठं कुठं अडकलाय काय काय केलंय काय माहित आहे का तुम्हाला? आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो माझ्या जर ही नादी लागले, माझे विरोधक चोपल सुद्धा अँटी करप्शनची इन्क्वायरी चालू आहे मित्रांनो. असं जर जेलमध्ये जाईल ना 2-3 वर्ष बाहेर निघणार नाही एवढं गबाळ माझ्या जवळच. हे दिसले ना 1 एकर जमीन राहायची नाही तुम्हाला सांगतो एवढं गबाळ आहे माझं. 1 एकर जमीन राहणार नाही. आणखीन एक संस्था बघितलं नाटक करते गेलोय मुंबईला निघून. नाटक जर केलं ना सगळ्या संस्थावरती प्रशासक नेमीन. माझं नाव राजाभाऊ राऊत आहे. एक जण नाटक करत होता ना वाय 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 काय सुद्धा राहिलं नाही बघा. एका उतार्यावर बोजा चढायचा राहिला असं जागा शिल्लक नाही. सगळ्या सरकारी जमा केल्यात प्रॉपर्टी. त्यामुळं माझ्या वाटत जाण्याचा प्रयत्न करू नका. विश्वास बारबोलेचं पण कानावरनं जोकर गेले. 90 एकर जमीन घालवली होती मी राजन मिलची. परत अरुण दादा माझे जिगरी दोस्त म्हणून ती जमीन परत वाचली तुम्हाला सांगतो. आणि आता वाटत जा कधी आणि कधी माझ्या कचाड्यात घाऊ बघा मग मी तुला सांगतो कसं आहे. त्यामुळे या ठिकाणी विचार करून आधी लागला. आणि तुम्ही सापडा कधी कुणी पण मला सांगू दे ह्याला वाचवा म्हणून मी वाचवणार नाही तुम्हाला सांगतो. भले राजकारणामध्ये काय परिणाम होईल ते मला माहित नाही, परंतु मला जर कोणी खवळलं तर मी कसलंही चित्र प्राणी येते बघा. त्यामुळे या ठिकाणी निवडणूक राहिली लोकसभेची वेगळी, निवडणूक देशाची. देशहिताचे प्रश्न नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचंय, देशाचं हित बघायचंय. आज संपूर्ण जग याकडे बघतंय आणि ही चालली ती गल्ली बोळामध्ये. आज या ठिकाणी मित्रांनो तुम्ही साधं उदाहरण घ्या. ज्या बंडला मारल्या आता ती तर काय तामीन पाण्यावाला, त्याला तर काय विकासाचं काय घेणं देणं ना. अख्या तालुक्यामध्ये 1 कोटी रुपयाचा तर निधी दिला का मित्रांनो? दिला का सांगा बरं? कुणाच्या गावाला काय दिलं? आज कुठलाही निधी न देता या ठिकाणी आज या ठिकाणी दुसऱ्यावरती टीका करायची. खासदार दाखवा काही करा. कुठं खासदार भेटला का, उमेदवार भेटला का? अरे तू इकडे कुत्री भारत बोंबलं फिरला काय केलं आमच्या तालुक्यामध्ये? त्याचं पहिल्यांदा उत्तर द्या ना तुम्ही. आज या तालुक्यामध्ये काय केलं मित्रांनो यांनी? आज फक्त तरुण पोरांना फोन करणे, फक्त भडकवणे. आज जे आपली अस्मिता रामाबद्दल वेळेवाकडे बोलणे, हनुमानाबद्दल वेळेवाकडे बोलणे, नरेंद्र मोदी साहेबांबद्दल वेळेवाकडे बोलणे. लय मोठा लागून गेला काय? कुठला लय मोठा लागून गेला? तू पण बाळा तुला कुणी निवडून आलं गेल्या वेळेस? कुणाच्या जीवावर निवडून आला, कुणाच्या सभेवर निवडून आला? आणि या ठिकाणी उचलली जीभ लावली टाळ्याला. तुम्ही विकास काय केला, निधी काय आणला, गावोगावचे रस्ते केले का? ह्या सगळ्या या ठिकाणी गोष्टी बोलायच्या सोडून तिसरीकडे ती करतात. परत विषय काढला जातो मराठा आरक्षणाचा. आज मित्रांनो पाठीमागं पण मी सांगितलं, आज छत्रपती शिवरायांचे आपण मावळे. आज सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन आपल्याला काम करायचं मित्रांनो. आज या ठिकाणी मीही मराठा महासंघामध्ये काम करत होतो. आपल्या सगळ्याला माहिती आहे अध्यक्ष होतो मराठा महासंघाचा. वयाच्या 16 वर्षी शाखा काढल्या. मी मगा सांगितलं मी मार खाल्ला मरणाचा, त्यावेळेस कुठं होती सगळीच. आणि आता पुळकात ती गाडी फिरत येते जरंगे पाटील साहेबांची. आणि या ठिकाणी मराठा समाजाच्या तरुणामध्ये कुलुषित वातावरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो.
परंतु आज मी आवर्जून माझ्या मराठा समाज बांधवाला पण सांगू इच्छितो मित्रांनो, की जे आरक्षणाचा विषय, आज अण्णासाहेब पाटील 82 साली आरक्षण मागितलं. त्यांनी सांगितलं की जर आरक्षण नाही मिळालं तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट काहीतरी करून टाकीन. आत्महत्या केली. अण्णासाहेब पाटलांचा जीव गमावा लागला मित्रांनो. त्या सरकारमध्ये ही मोठी मोठी लोक होती, मंत्री संत्री अमुक तमुक. काय केलं? परंतु आज आमच्या जरंगे पाटलांच्या जीवाला कुठलाही धक्का न लागता या ठिकाणी ज्यावेळेस ते उपोषणाला बसले त्यावेळेस 1870 पासूनच्या नोंदी होत्या, त्या नोंदी कुठल्याही शासनानं हुडकल्या नाहीत. परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा या ठिकाणी हुडकण्याचे आदेश कलेक्टरला दिले मित्रांनो. ते सापडल्या. गावोगावी सगळेजण बघा, सगळ्या कुणबीच्या नोंदी सापडू लागल्या, सगळ्याला आरक्षण मिळायला लागले. आज जरंगे पाटलांबरोबर कोण भेटलं नाही? आम्ही पण भेटलो, आम्ही पण बसलो. आज या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की या भागामध्ये तर एक वेगळंच वातावरण निर्माण केलं, जणू काय आम्ही कुठनं पाकिस्तानामधनं झालोय. आणि आम्ही पण छावे आहेत छत्रपतींचे, आम्ही पण मावळे. आज या ठिकाणी दादांचा सुद्धा व्हिडिओ बघा या ठिकाणी मित्रांनो. आज राणादादा सुद्धा या ठिकाणी भेटलेली आहे, माझ्याजवळ व्हिडिओ आहे सगळा. मला दुपारीच सगळं लाईव्ह झालेलं दादांचं पण, की दादा सुद्धा जरंगे पाटलांना भेटले आणि त्या ठिकाणी जरंगे पाटलांचा सत्कार केला. आणि सातत्यानं सगळ्याच लोकांनी, आज दादा असतील, मी असेल किंवा आम्ही सगळे आमदार असतील, सातत्याने या ठिकाणी त्यांच्या बाबा ज्या मागण्यात असतं त्या मागण्याच्या बाबतीमध्ये कोणी विरोध केला? मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी वाशीला त्यांना भेटायला आले आणि सातत्यानं ह्या गोष्टी करत असताना या ठिकाणी विनाकारण आपल्या मराठा समाज बांधवांना, तरुण मित्रांना त्या ठिकाणी भडकवायचं आणि कुठेतरी आरक्षणचा मुद्दा काढायचा. आरक्षणच्या बाबतीमध्ये मित्रांनो प्रत्येक समाजाची या ठिकाणी जी मागणी असती ती मागणी पूर्ण. आता बाई राणादादा आपले आणि जरंगे पाटील साहेब आहे का? आता काय दुश्मन आहे का कोण तिथं? आता राणादादा पाटील काय मराठा समाजाचे दुश्मन आहेत? राजाभाऊ राऊत मराठा समाजाचा दुश्मन आहे? संतोष निंबाळकर, बुमकर इथं बसले ते आम्ही मराठा समाज दुश्मन आहेत का? जणू काय आम्ही पाकिस्तानी आणि ही माझी आली कुठली तर काय आता कोणाच्या घरात जन्मलेले मला पण कळतच नाही. आणि ह्याला आता पुळके यायला लागले. आणि ज्यावेळेस मराठा महासंघ म्हणून आम्ही लढत होतो त्यावेळेस कुठे गेले होते सगळे? फक्त स्वार्थासाठी मित्रांनो नदीतनं तीर मारण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. माझी या ठिकाणी माझ्या सर्व मराठा समाज बांधवाला पण विनंती आहे, प्रत्येक गावागावामध्ये मित्रांनो वातावरण खराब झालेलं होतं. आता कुठं प्रत्येक दौरा माझा पूर्ण या तालुक्यातला झाला, सगळीकडलं वातावरण शांत झालेलं आहे. माझी हात जोडून विनंती आहे की आपण थोरल्या भावाच्या भूमिकेमध्ये राहा. सगळ्या समाज बांधवाला सांभाळून घ्या. तुम्ही विकासाचं बघा, विकासाच्या बाबतीमध्ये ते जबाबदारी आमच्यावरती सोडा. कुणी कुठली काळजी करू नका. कुठलाही विकास पाहिजे, कुठलाही निधी पाहिजे गावाला, ती जबाबदारी आमची आहे मित्रांनो. आज बेछूट आरोप केले जातात, काही पण बोलले जातात आमच्याबद्दल. आम्ही कधीच कुणाला बोललो नव्हतो, आम्हाला बोलण्याची आवश्यकता नाही, गरज नाही. परंतु मी मागा सांगितले वाटा गेलं तर मी सोडणार पण नाही. कारण माझा जुना जर राजेंद्रराव जागा झाला तर मी ह्यांना पळताबोई थोडी करत आणि त्या थराला ह्यांनी येऊन देऊन मला एवढी माझी भावना या ठिकाणी. आज या ठिकाणी 25-30 वर्ष झाला आपला सगळा तालुका होरपळून गेलेला आहे आणि आज आपल्याला या ठिकाणी विकास करायचा आहे, पाणी आणायचं मित्रांनो. आणि तुम्हाला पण माझी नम्रतेची विनंती आहे मित्रांनो, एवढं जर एखादा कार्यकर्ता किंवा तुम्ही मानलेला नेता काम करत असाल तर तुम्हाला पण माझी हात जोडून विनंती आहे, तुमच्याकडनं पण मी आज बांधून घेणार. कारण आज वैरागची सभा आणि उद्या बारची सभा, उद्या प्रचाराचा शेवट होतोय मित्रांनो. आज मला तुमच्याकडनं शब्द पाहिजे. मी आज गेली 30 वर्षहून अधिक झालं, रात्रीचा दिवस सत्ता असेल नसेल, आमदार असेल नसेल, कुठलीही वेळ आली 24 तास तुमच्यासाठी राजेंद्र राऊत नावाचा एक शिपाई खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभारलेला आहे. तुमची ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, कुठलीही सोसायटीची निवडणूक असेल मित्रांनो, कधी तुम्हाला उघड पडून दिलेलं नाही. दिलं का? तुमच्या पाठीमागं तुमचा मुलगा भाऊ म्हणून उभारलेला आहे. आज ही पण माझ्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे मित्रांनो. आज मी माझ्यासारखा एक आक्रमक कार्यकर्ता तुमच्या समोर हात जोडून विनंती करतोय. मी पण इरसरीला पेटलेला तुम्हाला माहित आहे. मी जर एकदा माझी बत्ती पेटली तर भल्या भल्याची झाक झिरवल्याशिवाय बसत नाही. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे, तुमच्या नेत्याची मान मुंबईला उंच करायची का खाली घालायची हा सगळा तुमच्या हातामध्ये तो अधिकार आहे. तुम्हाला जर वाटत असेल आपला राजाभाऊ राऊत शानमध्ये मुंबईला जावं
तर या ठिकाणी अर्चना ताईला कमीत कमी 20 ते 25 हजाराचं मताधिक्य मिळालं पाहिजे. तुम्ही देणार का नाही मला हात वरून करून या ठिकाणी सांगायचं. एक कार्यकर्ता शांत बसणार नाही तुम्हाला सांगतो. या ठिकाणी माझी विनंती आहे, तुमचा लाड मी हजारदा केलेला आहे, करणार आहे. तुम्हाला कुठली अडचणी देणार नाही, वाटेल ते तुमच्यासाठी करणार आहे या ठिकाणी मित्रांनो. पण कुठलंही गाव महिन्यात जाता कामा नये. खिंड लढवा तुम्ही. 7 तारखेच्या 5 वाजेपर्यंत मतपेटीचं संरक्षण करणं किंवा पाटपोळी मतं नेण्याची जबाबदारी तुमची असेल. या ठिकाणी एकही कार्यकर्ता ढिल्ला पडता कामा नये, तुटून पडायचं या ठिकाणी. या निवडणुकीवरती ह्यांची कशी थांब दिरवायची ती मी बघतो, तुम्ही बाकीची काळजी. आणि तुम्हाला इथनं पुढे कधीच कुठली गोष्ट कमी पडणार नाही मित्रांनो, त्याचा पण शब्द मी देतो. परंतु या ठिकाणी अर्चना ताई आपल्या या बार्शीच्या मताधिक्यावरती विजय झाल्या पाहिजे, जबाबदारी पण तुमची असली पाहिजे. आणि हे करत असताना मी नियोजन करू शकतो मित्रांनो, सभा घेऊ शकतो, परंतु सगळी मतं आणण्याची प्रक्रिया तुम्ही करत असता आणि विजयाचे शिल्पकार खरे तुम्ही असता. म्हणून मी आज या ठिकाणी जबाबदारी तुमची